नमस्कार. खरं आजचा हा व्हिडिओ बनवतो ना, या व्हिडिओमध्ये मी मुख्यतः दोन गोष्टी कव्हर केल्या आहेत. एक म्हणजे काय, मोस्ट ऑफ दी विद्यार्थ्यांची जी कॅप रजिस्ट्रेशन आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रोसेस आहे ती कंप्लीट झाली आहे. मग आता तुम्हाला पुढे काय केलं पाहिजे त्या रिगार्डिंग तुम्हाला गाईड करणार आहे. आणि दुसरं म्हणजे काय, आता तुमची जी कॉलेज लिस्ट आहे ती तुम्ही बनवायला हळूहळू स्टार्ट केलं पाहिजे. मग ती बनवताना कोणती काळजी घ्यायची आहे, कोणत्या चुका तुम्हाला करायच्या आहेत या रिगार्डिंग गाईड करणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आता सुरुवातीला काही तुम्हाला जनरल टिप्स द्यायचे आहेत. एक म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांनी ई व्हेरिफिकेशन किंवा ई स्क्रुटिनी ऑप्शन चूज केला होता, तर काही विद्यार्थ्यांचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन आहे ते अजून सुद्धा कंप्लीट झालेलं नाहीये. कारण का मी बघितलं काही विद्यार्थ्यांनी लिटरली 15 किंवा 16 तारखेला फॉर्म भरला होता आणि ई व्हेरिफिकेशन अप्लाय केलं होतं, अजून सुद्धा त्यांच्या स्टेटसमध्ये किंवा लॉग इनमध्ये सक्सेसफुली व्हेरीफाईड असं ऑप्शन दिसत नाहीये. मग सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की आता वेळ फार कमी शिल्लक राहिली, आपल्याकडे 25 जुलैपर्यंतचा वेळ आहे. सो तुम्ही काय करा, आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत वाट बघा. जर होत नसेल तर तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन दी ऑनलाईन स्क्रुटिनी आहे तो तुम्ही स्क्रुटिनी मोड ऑप्शन चेंज करा आणि फिजिकल स्क्रुटिनी निवडून येत्या 2 दिवसामध्ये तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे ते कंप्लीट करा. सेम प्रॉब्लेम बहुतांश मुलांचा लास्ट इयर पण झाला होता की शेवटपर्यंत लिटरली डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाली नव्हती ज्यांनी ई स्क्रुटिनी निवडले होते. मग पुन्हा सीईटी सेलनं सांगितलं की 2 दिवस वेळ वाढवून दिला आणि सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन झालेलं नाहीये त्यांनी फिजिकल स्क्रुटिनी निवडा आणि तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करा. त्यामुळे ज्यांनी ई व्हेरिफिकेशनच्या प्रतीक्षेत असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की लवकरात लवकर फिजिकल स्क्रुटिनी चूज करून तुमचं डॉक्युमेंट्स कन्फर्म करा. दुसरं, बहुतांश कॉलेजेसचे इन्स्टिट्यूट राऊंड स्टार्ट झालेले आहेत, परंतु अजून सुद्धा पुण्यातल्या कॉलेजेसचे बहुतांश राऊंड स्टार्ट नाही झालेत, लाईक PICT, VIT वगैरे असतील. ओके, सो इन्स्टिट्यूट राऊंड्सबद्दल तुम्हाला मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना माहिती आहे. फक्त 1-2 गोष्टी सांगतो. इन्स्टिट्यूट राऊंड्समध्ये तुम्हाला ओपन कॅटेगरीचा कॅन्डिडेट म्हणून कन्सिडर केलं जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला जी फीज भरावी लागते ती टोटल फीज असते. आता SPITचे राऊंड स्टार्ट झाले, ती SPITची अराउंड फीज 1,80,000च्या दरम्यान आहे. मग तुम्ही विचार करा, एकतर SPIT कॉलेजला स्वतःचं हॉस्टेल नाही आहे, त्यामुळे तिथं प्रायव्हेट PGs किंवा बॉईज हॉस्टेल वगैरे असतात किंवा हे हॉस्टेल्स असतात जी प्रायव्हेट हॉस्टेल्स असतात, तिथं तुम्हाला अकोमोडेशन करावं लागतं. सो ही काळजी घ्या. एखाद्या कॉलेजचा जर तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलचा फॉर्म भरताय तर पूर्ण माहिती घ्या. आता त्या कॉलेजची पूर्ण फीस तुम्ही पे करू शकता का, तिथं राहण्याचा खाण्याचा सगळा व्यवस्थित खर्च तुम्ही अटेंड करू शकता का, कारण का एकदा तिथं तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला कोणती स्कॉलरशिप मिळणार नाहीये. दुसरं, जी इन्स्टिट्यूट लेवल सीट्स तुम्ही फॉर्म भरताय ते तुमच्या पर्सेंटाईलनुसार भरा. होतं असं की त्या फॉर्मचीच फीज असते 1,000 रुपये किंवा 2,000 रुपये. आणि विचार करा, तर SPITचा जो कट ऑफ आहे जनरली 98 किंवा 97च्या खाली तो कधीही येत नाही. मग त्यावेळी जर एखाद्या 90% जो विद्यार्थी किंवा 93% विद्यार्थी त्यानं त्याला तिथं फॉर्म भरणं वर्थ आहे का, मुळीच नाही आहे. जी कॉलेजेस आपल्या रेंजमध्ये आहे, ज्यांचे कट ऑफ आपल्या 1-2-3% मॅच किंवा कमी जास्त होत आहेत, अशाच कॉलेजेसमध्ये तुम्ही इन्स्टिट्यूट राऊंड्स भरा. ते काय होतं की आपल्याला एक स्वप्न दाखवलं जातं की कमी पर्सेंटाईलला चांगली कॉलेजेस मिळतात सुद्धा, परंतु एका स्टेपनं चांगलं कॉलेज मिळवण्याच्या नादामध्ये एकतर आपण आपल्या पेरेंट्सचा दरवर्षी टोटल खर्च कॉलेजची फी पे करणार आहोत. ठीक आहे, तिथं राहण्याचा, हॉस्टेलचा खर्च, लॅपटॉपचा खर्च, या सगळ्या गोष्टींची कल्पना आधी पेरेंट्सला द्या आणि मगच इन्स्टिट्यूट राऊंडला सुद्धा अप्लाय करा. ठीक आहे, ही दुसरी गोष्ट. आता थर्ड आणि इम्पॉर्टंट काय सांगायचं आहे की एकतर आता SCBC कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत, मला माहिती आहे सगळा गोंधळ चालू आहे, भरपूर पेरेंट्सशी वगैरे मुलांशी वगैरे बोलतोय की कास्ट व्हॅलिडिटी मिळत नाहीये, महसूल विभागाचे अधिकारी आहेत ते संपावर गेले. अर्थात यामध्ये दोष तुमचा काहीही नाही आहे बाळांनो, परंतु एक सांगण्याचं तात्पर्य की आता आपल्याकडे 25 जुलैपर्यंतचा वेळ आहे. ट्राय करा, कास्ट व्हॅलिडिटी काहीही करून त्याची टोकन रिसिप्ट तरी तुम्हाला मिळेल. ठीक आहे, परंतु मला माहिती आहे की CET सेल याकडे काहीतरी ॲक्शन घेईलच, कारण का भरपूर मुलांनी पेरेंट्सनी CMO ऑफिसला असेल किंवा CET सेलकडे असेल भरपूर रिक्वेस्ट सेंड केलेत, परंतु काहीतरी पॉझिटिव्हली गोष्टी आपल्याकडे होतील. तोपर्यंत तुमची धडपड काय असली पाहिजे, लवकरात लवकर कास्ट व्हॅलिडिटीची टोकन रिसिप्ट तुम्हाला मिळाली पाहिजेत आणि त्यावर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करा. ठीक आहे, मला माहिती आहे की हा जो मनस्ताप आहे तो पेरेंट्सला, मुलांना, सगळ्यांना SCBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना होतोय, परंतु ॲटलिस्ट एक आशा तरी आहे की तुमच्याकडे रिझर्वेशनद्वारे थोडं तरी कट ऑफमध्ये तुम्हाला बेनिफिट मिळेल. आणि जो बेनिफिट असतो ना कट ऑफमधला, तो आता तुम्हाला समजणार आहे ज्यावेळी कॅप राऊंडमधून थोड्या पर्सेंटाईलसाठी आपल्या हातून कॉलेज निसटतं ना, त्यावेळी तुम्हाला समजेल. त्यामुळे SCBCच्या विद्यार्थ्यांनी काळजी घ्या. येत्या 2 दिवसामध्ये काहीही करून व्हॅलिडिटीची टोकन रिसिप्ट मिळवा, त्याच्यावरती रजिस्ट्रेशन लवकरात लवकर कंप्लीट करा. रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर व्हॅलिडिटी लवकरात लवकर ओरिजिनल डॉक्युमेंट कसं मिळवता येईल याच्यासाठी प्रयत्न करा. आता येतो कॅप रजिस्ट्रेशनच्या आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतरची नेक्स्ट स्टेप काय असणार आहे. पहिलं म्हणजे काय,
आता ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं आहे, व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर एक ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट तुम्हाला ऑनलाईन लॉग इन करून तुमच्या लॉग इनमध्ये ज्यांनी ई स्क्रुटिनी केली होती त्यांच्यासाठी आणि ज्यांनी फिजिकल व्हेरिफिकेशन केलं आहे त्यांच्यासाठी एक ॲक्नॉलेजमेंटची रिसिप्ट तुम्हाला मिळाली, ती जपून ठेवा, ज्याचा अर्थ होतो की तुमचे डॉक्युमेंट सक्सेसफुली व्हेरीफाय झालेले आहेत. ठीक आहे. आता यानंतर आपली 27 जुलैला जी असणार आहे ना ती प्रोव्हिजनल मेरिट रँक डिस्प्ले होणार आहे. म्हणजेच काय, प्रत्येक विद्यार्थ्याचे रँक डिस्प्ले होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे रँक्स दिसणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर 28, 29, 30 तारखेला त्यांनी ग्रीव्हन्स पिरियड दिला आहे. म्हणजे या 3 दिवसांमध्ये आपल्याला जर काही क्वेरीज असतील आपली रँकबद्दल वगैरे किंवा आपल्या कॅटेगरीबद्दल ते आपण रेज करू शकतो. आणि पुन्हा आपली 2 ऑगस्टला फायनल मेरिट लिस्ट येणार आहे आणि आपले कॅप राऊंड्स आहेत ते अराउंड 5 ऑगस्टला स्टार्ट होतील. म्हणजे 5 ऑगस्टला आपली जी कॉलेज लिस्ट फिलिंगचं ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ते स्टार्ट होऊ शकतो. आता हे जे शेड्यूल आहे टेम्पररी आहे. सीईटी सेल काय करू शकतं, कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी डेट आहे ती कदाचित ते 1-2 दिवसांनी वाढवू शकतं, जेणेकरून सगळ्या मुलांचं रजिस्ट्रेशन व्यवस्थित कंप्लीट व्हावं. ठीक आहे. तर अराउंड तुम्ही म्हणजे अजून करू शकता ते 5 ते 8 ऑगस्टच्या दरम्यान आपले कॅप राऊंड्स जे आहेत ते स्टार्ट होऊ शकतात. सो आता दुसरा पॉईंट म्हणजे काय, तर आपली कॅप कॉलेजची जी लिस्ट आहे तुम्ही बनवायला स्टार्ट करा. खरं तर मी 1-2 गोष्टी सांगतो जी मुख्यतः विद्यार्थ्यांकडून डाऊट्स आहेत की आपण सगळे विद्यार्थी CSIT-कडे जात आहेत की CSIT-मध्ये इतकं सॅच्युरेशन येणार आहे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेतच. मग मुलांना काय वाटतं की आपण कुठली इतर ब्रँचेस वगैरे ट्राय करायचं आहे. मी काय म्हणतो, एक तर जर तुमचं पर्सेंटाईल खरंच खूप कमी असेल ना तर तुम्ही ब्रँच कॉम्प्रोमाइज नक्की करा. आणि हे खरंही आहे की CSIT-मध्ये सगळ्या कॉलेजेसनी भरमसाठ इंटेक वाढवून ठेवले आहेत, परंतु मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की जे अपॉर्च्युनिटीज आहेत ते कम्पेरेटिव्हली CSIT फील्डकडे जास्त आहेत. लाईक मी एक छोटं उदाहरण देतो की CSIT फील्ड हे असं आहे ना की लाईक तुम्हाला एका नदीतून तुम्हाला बादली भरून पाणी घेऊन येण्यासारखं आहे. आणि इतर ज्या ब्रँचेस आहेत ना, मी कोणालाही टार्गेट करत नाही, परंतु इतर ब्रँचेस आहेत की यांच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज अशा असतात ना की याच्यामध्ये तुम्हाला वाळवंटातून पाणी शोधून घेण्यासारखं आहे. हे थोडक्यात उदाहरण आहे, परंतु सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की अपॉर्च्युनिटीज आपल्याला टेक ब्रँचेसकडे जास्त मिळतात कम्पेरेटिव्हली अदर ब्रँचेस. सो हा एक तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. दुसरं, कॉलेज लिस्ट बनवताना तुम्ही सगळ्यांनी सावध असणं खूप गरजेचं आहे. मला माहिती आहे सगळी मुलं हुशार आहेत, परंतु आता तुम्हाला बाळांनो एका स्टेपनं पुढं जावं लागणार आहे. ती स्टेप काय असणार आहे, स्वतः तुम्हाला रिसर्च करावं लागणार आहे. आता मला सांगा, तुम्ही ज्यावेळी तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनवून घेताय वगैरे त्यावेळी सगळ्याच गोष्टी तुमच्या कन्सिडर केल्या जात नाहीत. म्हणजेच काय, आता समजा एखादा पुण्यातला एका कोंडवा भागात वगैरे राहणारा किंवा कोणत्याही सब अर्बन एरियात राहणारा विद्यार्थी असेल ज्याला कॉलेज आपल्या घराजवळ असतं. आता ज्यावेळी तुमची लिस्ट बनवली जाते त्यावेळी या गोष्टी कन्सिडर केल्या जात नाहीत की तुमच्या घरापासून जवळचं कॉलेज कुठलं आहे, तुम्हाला फी कोणत्या कॉलेजची परवडणार आहे, कोणत्या कॉलेजची फी तुम्ही पे करू शकता, तुमचं मेन एम काय, 4 वर्षानंतर तुम्हाला प्लेसमेंट हवी आहे का, तुम्ही मास्टर्स करणार आहात किंवा इतर काही सिव्हिल सर्व्हिसेस किंवा कोणत्या एक्झामची प्रिपरेशन करणार, या गोष्टी सगळ्या तुम्हाला माहिती आहेत. मग आतापासून तुम्ही काय करा, भलेही पुढचे 8 ते 10 दिवस स्वतः रिसर्च करा ना. CET सेलच्या ऑफिशियल कट ऑफच्या PDF त्यांच्या वेबसाईटवरती दिलेत, त्या डाउनलोड करा. तिथे तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलनुसार कुठली कुठली कॉलेजेस मिळतात याचं तुम्ही रिसर्च करा. त्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईट्सला व्हिजिट करा, तिथं प्लेसमेंटचे डेटा बघा, किती विद्यार्थी प्लेस झालेत, कोणत्या ब्रँचमध्ये किती इंटेक आहे, ही सगळी माहिती त्या वेबसाईटवरून काढा आणि जेणेकरून तुमची बेस्ट कॉलेजची लिस्ट तुम्ही स्वतः बनवा. इतकं काही डिफिकल्ट नाही. आता कॉलेजची लिस्ट कशी बनवायची या रिगार्डिंग मी नक्की एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, जेणेकरून तो तुम्हाला नक्की हेल्पफुल होईल. मात्र आता तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे, स्वतः तुम्ही रिसर्च करायला शिकलं पाहिजे, कॉलेजेसची माहिती घ्यायला शिकलं पाहिजे, तिथले विद्यार्थी असेल, फॅकल्टी असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून कॉलेज कसं आहे या सगळ्याबद्दल माहिती कलेक्ट करायला स्टार्ट करा आणि स्वतःची लिस्ट स्वतः बनवा. हे खूप गरजेचं आहे. तुम्ही स्वतः सुद्धा लिस्ट बनवा. आता भलेही तुम्ही काउन्सिलिंग कडून म्हणजे तुमची कॉलेज लिस्ट वगैरे घ्याल, त्यांची लिस्ट आपली लिस्ट दोन्हींचं तुम्ही कॉम्बिनेशन करून एक चांगली लिस्ट स्वतः बनवू शकता. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की स्वतः तुम्ही रिसर्च ओरिएंटेड व्हा, व्यवस्थित कॉलेजेसचे कट ऑफ कम्पेअर करा, त्याच्या प्लेसमेंट्स नीट आहेत का, त्याच्या फीज कशा आहेत, हॉस्टेल फॅसिलिटीज काय आहेत, या सगळ्याबद्दल त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती माहिती घ्या आणि त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनवा. कॉलेज लिस्ट बनवताना सिंपल सांगतो, पहिला जो पार्ट असतो ज्याच्यामध्ये तुमची कॉलेजेस कधीही न मिळतात ना असे असतात, म्हणजे जिथे चान्सेस कमी आहेत, परंतु एखाद्या वेळेस त्याच्यातला एखादा कॉलेजचा कट ऑफ कमी जर झाला तर ते आपल्याला मिळू शकतं. सो ती कॉलेजेस वरती पहिल्या टप्प्यामध्ये ठेवायची. दुसऱ्या टप्पा असला पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेज मिळण्याचे चान्सेस थोडे काठावर आहेत, म्हणजे तिथं तुम्हाला चान्सेस मिळू शकतं कमी जास्त प्रमाणात. आणि थर्ड असतो जिथं तुम्हाला डेफिनेटली कॉलेजेस मिळतात. अशा सिक्वेन्सने ती कॉलेजेस अरेंज करा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. थोडक्यात मी काही ज्या क्वेरीज होत्या त्या कव्हर करायचा प्रयत्न केला. कोणत्याही नवीन टॉपिकवरती व्हिडिओ हवं असेल ना ते सुद्धा मला कळवा. आणि तुमचा जो काही ज्या क्वेरीज असतील ना त्या प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, जेणेकरून मला जेवढ्या शक्य असतील ना तेवढे मी रिप्लाय नक्की देईल. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.